नमस्कार. आज संमिश्र भावना व्यक्त करणारा दिवस आहे. एकीकडे ग्रंथ पूर्ण होणार म्हणून खरंच समाधान होतं आहे आणि एकीकडे थोडी रुखरुखही लागली आहे. आजचा दिवसही मोठा दत्त जयंतीचा. त्यात आज दिवसभर रामनामामध्ये मग्न आपण सगळ्याजणी. खूप छान आपल्या घरचा कार्यक्रम आजचा झाला. हजारो आपण रामनामाच्या पुड्या भरल्या आणि त्याचा एक आनंद घेतला. आणि आता आज ज्ञानेश्वरीच्या अगदी अखेरच्या ओव्या आपण अभ्यासणार आहोत. हा जो ज्ञानदेवांनी सांगितलेला भागवत धर्म आहे तो खरं म्हणजे विश्वास आहे. त्याच्यावर काही फक्त आपण आपली हिंदू धर्माची सत्ता आहे असं म्हणायचं कारण नाही. हा विश्वाचा धर्म आहे. त्याने विश्वात्मक देवाला प्रार्थना केली आहे. त्याच्या ओव्यांसंबंधी आज आपण विचार करणार आहोत. सुरुवातसुद्धा ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं ग्रंथारंभी पहिल्याच ओवीमध्ये परमात्म्याला माऊलींनी वंदन केलं आहे. म्हणजे खरं तर ज्या समाजानं जन्मापासून छळ केला, काय अपराध होता, पण अपराध नसताना खूप शिक्षा झाली. मायबापाचं छत्र हरपलं. म्हणजे त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, दुष्टांच्या भल्यासाठी विठ्ठल रखुमाईचं हे जे की लाडकं लेकरू आहे, त्रैलोक्याची माऊलीच आहे ती, त्यांनी होऊन या विश्वाला व्यापून राहिलेल्या सगळ्यांसाठी आपल्या सद्गुरूपाशी पसायदान मागितलं आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा सगळ्यांच्या आनंदासाठी, सगळ्यांच्या सुखासाठी, सगळ्यांच्या समाधानासाठी यांनी या विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलं आहे. त्या पसायदानाच्या ओव्या तर आपल्या नित्य परिचयाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला खरं असं वाटेल. पण आता आज पुन्हा त्या सगळ्या परिचयाच्या ओव्या आपण माऊलींच्या मुखातून पाहणार आहोत. काही वेळा असं आपल्याला अनुभवायला येतं की खूप परिचय असला ना, संस्कृत सुभाषित अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भुल्ल पुरंध्री चन्नत तर काष्टमिंधनम करू दे. तसं ते होत आहे की आपल्याला माहिती आहेत ना या ओव्या. त्यामुळे त्याच्या आत शिरण्याचा किंवा काय नेमका खोलवर अर्थ आहे त्याचा आपण विचार करत नाही, केला जात नाही. माहिती नसतं अशातला भाग नाही. परंतु तरीही काही शब्दांच्या अर्थाकडे आपण पुन्हा एकदा नव्यानं पाहावं यासाठी कलसाध्याय जो 18वा आपण पाहतो, त्या 18व्या अध्यायातलं ज्याला प्रकाश सूक्त असं म्हटलं जातं, त्या पसायदानाच्या ओव्या आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव, चांगदेव 65 ह्या सगळ्याच माऊलींच्या ग्रंथांमध्ये जो तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, त्या तत्त्वाचा गाभाचा विचार केला तर विश्व आणि परमात्मा हे संबंध, विश्व आणि परमात्मा यांचं ऐक्य आहे, हा ह्या सगळ्या ग्रंथांचा खरं म्हणजे गाभा आहे. आणि त्यामुळे हे पसायदान जे मागितलं आहे ते जणू काही या ऐक्याचं अक्षररूप आहे. प्रत्यक्ष त्यांना जे नेमकं म्हणायचं आहे ते या पसायदानामध्ये आलेलं आहे. मागणं मागितलं आहे आणि ह्या सगळ्याचं जे की तत्त्वज्ञान आपल्यासमोर एवढा ग्रंथांनी मांडला आहे त्याचा बरोबर गाभा त्यांनी पसायदान दाखवला आहे. आपण ओव्या वाचूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. विश्वात्मक देवाला मी मगाशीच म्हटलं या, पण हा विश्वात्मक देव कसा, तर खरं तर या विश्वाला व्यापून उरणारा हा देव आहे. म्हणजे सद्गुरूलाच म्हटलं आहे विश्वात्मक देव. सद्गुरू हा विश्वाला व्यापून उरलेलंच तत्त्व आहे. अशा या सद्गुरूनं समाजाच्या कल्याणासाठी काय काय केलं तर वाचारूपी यज्ञ, म्हणजे हा जो वाघ यज्ञ, संबंध 18 अध्याय गीता जी आपल्याला प्राकृत भाषेमध्ये सांगितली, हा जो वाघयज्ञ करण्यात आला त्या यज्ञानं संतुष्ट व्हावं आणि या विश्वात्मक देवानं आम्हाला प्रसाद द्यावा, आमच्यावर कृपा करावी, असं पहिल्याच ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगतात. पुढे म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे. खळांची व्यंकटी सांडो म्हटलं आहे. दुष्ट माणसाचा दुष्टपणा नाहीसा व्हावा. त्या माणसाला नाहीसं नाही करायचं आहे, त्याच्यातला दुष्टपणा फक्त नाहीसा करायचा आहे. त्याच्या वृत्तीमध्ये पालट घडवून आणायचं आहे. ती दुष्टवृत्ती पालटली की माणूस चांगलाच आहे.
तया सत्कर्मी रती वाढो, त्याला सत्कर्माची आवड निर्माण होवो. आणि मग सर्वांच्या ठिकाणी भूतां परस्परे, एकमेकांशी परस्परांबद्दलचा जो मित्रभाव आहे तो मित्रभाव त्याचा वाढो, अशी प्रार्थना दुसऱ्या ओळीत माऊली आपल्याला करताना दिसतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. पुढे म्हटलं आहे की तिमिर म्हणजे अंधकार. हा अंधकारसुद्धा कसला? दुरित, पापांचा, पातकांचा अंधार हा दूर व्हावा. झाली असतील काही चुकीच्या घटना घडल्या असतील, पापं घडली असतील, ती दूर व्हावेत, त्याचा अंधार दूर व्हावा. आणि स्वधर्म अपि सूर्याचा, स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा, पापांचा नाश व्हावा. आणि सूर्य उगवल्यावर जसं सगळीकडे प्रकाश होतो तसा स्वधर्मरूपी सूर्याचा प्रकाश पडावा. कर्तव्य काय आहे, योग्य काय आहे, हे तिथे पापाच्या जागी यावं. आणि प्राणीमात्रांच्या ज्या सगळ्या चांगल्या इच्छा असतील त्या सगळ्या त्यांच्या फलद्रूप व्हाव्या. ज्याला जे हवं आहे ते प्राप्त व्हावं. आणि ते प्राप्त होण्यासाठी काय, तर त्याची सदिच्छा असावी. दुसऱ्याचं वाईट व्हावं ही इच्छा नाही त्याची पुरी करायला माऊली सांगत, तर त्याच्या सदिच्छा पुऱ्या कराव्यात असं ते विश्वात्मक देवाला सांगतात. वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. अनवरत म्हणजे न थांबता, सारखं, सदोदित. काय व्हायला हवं, तर एक तर सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, हा जो संपूर्ण कल्याण, सगळ्यांच्या कल्याणाचा जो वर्षाव करणारी गोष्ट आहे. म्हणजे एका अर्थाने या सगळ्यावरती एकात्मतेचा साक्षात्कार झालेले हे सगळे भक्त आहेत. भक्तांचे समुदाय आहेत, मांदियाळी म्हटलं आहे, समुदाय आहेत. हे सगळे भक्तांचे समुदाय, सगळे भक्त चांगले आहेत. समुदायात असणाऱ्या भक्तांबद्दल म्हटलं आहे की त्यांना एकात्मतेचा साक्षात्कार झाला आहे, सर्वानुभूती परमेश्वर आहे हे त्याला कळलेलं आहे. अशा या सगळ्यांचं अनवरत भूमंडळी, पृथ्वी तलावर सदोदित त्यांचं वास्तव्य असावं, ते एकमेकांना भेटावेत, सगळ्या प्राण्यांना त्यांनी आपलंसं करावं आणि त्यांना भेटत राहावं असं म्हटलं आहे. म्हणजे सगळ्या सज्जनांचाच आपल्या भोवताली असावा. पुन्हा ते सज्जन कसे, तर ज्यांना ईश्वराच्या एकात्मतेचा साक्षात्कार झालेला आहे. भगवंत म्हणजे नेमकं काय आहे ते ज्यांना कळलेलं आहे. चला कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. आता ही जी संत मंडळी आहेत, ही जी ईश्वराच्या एकात्मतेचा साक्षात्कार झालेली संत मंडळी आहेत, हे कसं आहेत, तर ते कल्पतरूंचे आरव आहेत. ते म्हणजे जणू काही कल्पतरूंच्या बागा आहेत. आरव म्हणजे बाग, एक झाड नाही, नुसतं एक कल्पवृक्ष नाही, तर कल्पतरूंच्या बागा आहेत ही संत मंडळी. म्हणजे काय, म्हणून संत मंडळीची मांदियाळी असं आधीच्या ओवीत म्हटलं. आता म्हणजे बरोबर आहे, हे प्रत्येक संत म्हणजे जर कल्पतरू असेल तर संतांच्या जर मांदियाळी आहे तर ह्या कल्पतरूंच्या बागा आहेत. आणि कसं आहे, चेतना चिंतामणीचे गाव. आता चिंतामणीचं गावच आपल्याला भेटतं, म्हणजे त्यांच्या रूपानं, हे जे संत आहेत त्यांच्या रूपानं अगदी सचेतना तुमच्या आमच्यासारखेच दिसणारे पण संत आहेत. हे संत म्हणजे जणू काही चिंतामणीचं गावच आहे. आता चिंताच नाही, एक चिंतामणी जवळ असला की आपल्याला कुठली चिंताच उरत नाही. आता हे गावच्या गावच सगळं चिंतामणीचं आहे, त्यामुळे कशाला आपल्याला चिंता उरेल. त्यामुळे कल्पवृक्षाच्या बागा काय, चिंतामणीचं गाव काय. आणि मग पुढे म्हणतात बोलते जे अर्णव पियुषाचे. आणि हे सज्जन म्हणजे पियुषाने, अमृताने भरलेले, म्हणजे ज्याला आपण म्हणू वाचा सिद्धी लाभलेले, हे चालते बोलते समुद्रच आहेत, लहानसहान नाही, समुद्रासारखे आहेत. आणि असे मोठ्या संख्येनं असणारे सज्जन मंडळी, ज्यांना वाचा सिद्धी लाभलेली आहे, जे ईश्वराच्या एकात्मतेचे साक्षात्कार आहेत, खरोखरच कल्पतरूंचे बगीचे आहेत, चिंतामणीचे गावच आहेत, असं हे सज्जन म्हणजे अमृताने भरलेले समुद्र आहेत असं सांगतात. चंद्रमेचे लांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. पुन्हा कसं आहे, तर जे सगळं कलंकरहित चंद्रमा आहे. चंद्रमेचे अलांछन, कलंकरहित चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्र, त्याच्यावर डाग नाही आहे. मार्तंडचे तापहीन, सूर्य कसा, तर उष्णता रहित. आता सूर्याजवळ मुळातच उष्णता आहे, पण तो त्याचा ताप होत नाही आहे, छान हवं असं वाटणारं ऊन आहे.
असं जे हवं हवं जर ऊन असतं किंवा कलंकरहित असणारा चंद्र असतो, तसे हे सज्जन सर्व काळ सगळ्यांचे मित्र असतात. चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. तो जसा पौर्णिमेचा चंद्र हवावा असं वाटतो, सूर्याची कोवळी किरणं असतील तर ती उबदार किरणं आपल्याला हवीविषयी वाटतात, तसे हे सज्जन आहेत ना, संत आहेत ना, ते सगळ्यांना प्रिय असतात, निष्कलंक असतात. त्यांच्यावर काही कोणी टीका करत नाही, त्यांना कोणी वाईट म्हणत नाही. आणि असे ते जीवनदान देणारे सज्जन हे सगळ्यांचे आप्त असू देत, सगळ्यांचे आप्तजन, सगळ्यांचे नातेवाईक हे असे सगळे संत सज्जन असावेत अशी इच्छा ते विश्वदेवाकडे सांगतायत. अगदी चंद्राची आणि सूर्याची फार सुंदर उपमा दिली. पौर्णिमेच्या चंद्रासारखे सगळे असावेत, सूर्यासारखं उबदार हवं असं वाटणारच ऊन असावं, त्रासदायक ऊन नाही. तसे सगळ्यांचे आप्त, सगळ्यांचे नातेवाईक हे कसे असायला हवेत, तर हे सगळे सज्जन असायला हवेत अशी ईश्वराकडे, या विश्वेश्वराकडे, विश्वदेवाकडे माऊली प्रार्थना करतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित. आणखीन काय सांगावं? किंबहुना सर्व सुखी काय आहे की आणखीन सांगण्यासारखं काहीच नाही आहे. तिही लोकामध्ये सगळं त्रैलोक्य ज्याला म्हणतो ते त्रैलोक्य सुखानं परिपूर्ण व्हावं, सगळ्यांना सुखात ठेव, सर्वेतच सुखी नसंतो अशी प्रार्थना केली आहे. आणि भजी जो आदिपुरुखी, हा जो विश्वपालक आहे, आदिपुरुष आहे, त्याची अखंड भक्ती करावी, अखंडित जो भक्ती व्हायला हवी. आणि माशी भक्ती असणाऱ्या सगळ्या त्रैलोक्यामध्ये कायमचं समाधान, कायमचं सुख सगळ्यांना प्राप्त व्हावं. आपल्यापुरता नाही विचार करत माऊली, सगळ्यांचं करतात. आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकी आहे, दृष्टादृष्ट विजयी होवावेजी. आणि मग जे ज्ञानी लोक आहेत, ज्ञानार्जन करणारे आहेत, ग्रंथोपजीवी म्हटलं आहे. ग्रंथ हा ज्यांचा जीवनाचा आधार आहे, त्यांचं जीवन म्हणजे ग्रंथ, असे जे लोक आहेत, जे ज्ञानमार्गानं काही मिळवत आहेत, विशेषी लोक आहे. विशेष करून ह्या भूलोका म्हणजे मृत्यूलोकावर, हे लोक असू दे किंवा परलोक असू दे, म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट, बघत असलेले किंवा न बघत असलेले, त्यांचंसुद्धा काय, त्यांनी जे काही दोन्ही लोकांवर, विशेषी लोक म्हटलं ना, इहलोकावर किंवा परलोकावर, ह्या पृथ्वीवर किंवा स्वर्गामध्ये कुठेही असू दे, जे काही भोग भोगता येतात त्या सगळ्यावर विजय मिळवलेला असावा. आणि असं विजय मिळवलेलं आपला हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, हा ज्यांचं जीवन राहिलेलं आहे त्यांना म्हणायचं असं की या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तो ग्रंथ असाच ज्यांचं जीवन झालेलं आहे, त्यांनी काय होतं, हा ग्रंथ ज्याचं जीवन होऊन राहिलेलं आहे तो इहलोकावर आणि परलोकावर सगळ्या भोगांवर विजय मिळवतो. या इहलोकाच्या किंवा परलोकाच्या भोगामध्ये तो अडकतच नाही, कारण त्यांनी हा ग्रंथाचा अभ्यास केला आहे. तो ग्रंथ म्हणजेच त्यांचं जीवन आहे. त्यामुळे त्यांना इहलोकावर किंवा परलोकावर कुठेच त्यांना भोगामध्ये अडकावं लागत नाही. तिथल्या भोगांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. ग्रंथ हा जरी जगण्याचं साधन म्हणून मानलेलं आहे. फार ग्रंथाचं मोठेपण सांगतायत की त्याच्यावर आपलं सगळं जीवन आहे, त्यांना हा सुखाचा लाभ होतो. यथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन सांगतायत, अरे तथास्तु, तू म्हणतोस ना तसं सगळं होईल, तुझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण होईल. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानप्रसाव. हा जो दानप्रसाद आहे त्यामुळे तुझ्या मनासारखं सगळं होईल. तू माझा म्हणजे आशीर्वादच आहे तुला माझा. त्यायोगे ज्ञानेश्वर महाराजांना पण आनंद झाला जेव्हा आपले सद्गुरू किंवा निवृत्तीनाथ हे जेव्हा आपल्याबद्दल असं म्हणतात की तथास्तु, तुला जसं हवं आहे तसं घडेल. त्याबरोबर आपली इच्छा पूर्ण करणार आहेत आपले सद्गुरू. त्यामुळे स्वाभाविकच आहे हा जो काही आशीर्वाद त्यांना तोंड भरून मिळालेला आहे त्यायोगे महाराज सुखी होणारच. माऊली अत्यंत सुखी झालेले आहेत. आता हे जे पसायदान आपण म्हणतो हा खरा प्रसाद आहे. पसायदान म्हटलं आहे हा प्रसाद आहे. प्रसाद असतो महात्माला, प्रसाद असतो प्रसन्नता.
हा जो प्रसाद आहे तो जो देतो आहे त्या देणाऱ्याला आणि जो घेतो आहे त्या घेणाऱ्याला दोघांनाही संतुष्ट करणारा त्याला प्रसाद म्हणायचं. देणाऱ्याला सुद्धा छान आनंद झाला पाहिजे, घेणाऱ्याला सुद्धा अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे, त्याला प्रसाद म्हणायचं. आणि असं हे प्रसाददान म्हणजे खरा प्रसाद आहे. हे प्रसाददान देऊन निवृत्तीनाथांनी म्हणजे सद्गुरूंनी स्वतः तर ते संतुष्ट झालेच आहेत. त्यांना जसं हवं होतं तसं माऊलींनी सगळं केलंच आहे. आणि स्वाभाविकच माऊली पण सुखी झालेल्या आहेत. त्या परस्पर आनंद परस्पर सुख या प्रसाददानामध्ये व्यक्त झाला आहे. ऐसे युगे परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कोळी दक्षिणेली. याप्रमाणे कळी म्हणजे कलियुगामध्ये काय केलं तर महाराष्ट्रातल्या गोदावरीच्या दक्षिण तीरावर ऐसे युगे परिकली आणि महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातल्या या ठिकाणी गोदावरीच्या कोळी दक्षिणेली म्हणजे या गोदावरीच्या दक्षिण तीरावर कलियुगामध्ये त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे अत्यंत पवित्र असलेलं त्रिभुवनामध्ये पवित्र असलेलं त्रिभुवन एक पवित्र त्रिभुवनामध्ये पवित्र असलेलं आणि कसं अनादि पंचक्रोश क्षेत्र म्हणजे पंचक्रोश म्हणजे जे निवास क्षेत्र आहे त्या पंचक्रोश क्षेत्र म्हणजे नेवासे या नेवास क्षेत्राच्या ठिकाणी जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे सगळ्या जगाचं जीवनसूत्र श्री महालय आहे. आता पंचक्रोश क्षेत्र म्हणजे ज्याचा 5 कोस विस्तार आहे त्याला पंचक्रोश क्षेत्र म्हणतात. अशा ह्या पंचक्रोशामध्ये अशा या ठिकाणी म्हणजे पूर्वी नेवाशाला महालय क्षेत्र म्हणत असत. त्यामुळे या महालय क्षेत्रात मोहिनी स्वरूपात असलेला जो महावैष्णवी त्याला देखील त्या देवीला महालया म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे नेवाशाचं पण जागा महालय क्षेत्र आणि त्या ठिकाणी असणारी मोहिनीच्या स्वरूपात असणारी जी महावैष्णवी देवी आहे तिला पण महालया म्हणतात. आता हे महालय म्हणजे काय तर महताम म्हणजे काय तर मोठं. महताम आलसम यस्मात महालय मुदिरितम. महान आहे म्हणजे ऋषीमुनी महान संत महान आणि या महान असणाऱ्या ऋषीमुनींचं आणि संतांचं राहण्याचं ठिकाण ते म्हणजे काय ते महाविष्णूचंच राहण्याचं ठिकाण त्याला महालय म्हणतात. त्या क्षेत्राला महालय म्हणायचं. आता हे खरं तर विष्णू लोकात राहायचं म्हणजे वैकुंठ. पण वैकुंठात राहायचं म्हणजेच कुठे राहायचं आपल्याला काय कोणाला वैकुंठाला गेलेला परत सांगायला आलेलं नाही आहे म्हणून ते सांगतात की ते क्षेत्र म्हणजे महालय क्षेत्र. तर अशा स्कंदपुराणामध्ये याबद्दलचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तिथे ते सर की जिथे ऋषी राहतात मुनी राहतात संत राहतात त्यांचं राहण्याचं स्थान जिथे आहे तिथेच भगवंत राहतो ते महाविष्णूचं राहण्याचं स्थान आहे म्हणून हे क्षेत्र म्हणजे महालया. ते इथे यदुवंश विलासो जो सकळ कळा निवासो न्यायाते पोषी क्षितिषु श्री रामचंद्र. हे जे आता महालय क्षेत्र आहे इथे यदुवंशाला भूषण यदुवंश विलासो यदुवंशाला भूषण असणारा आणि सकल कला निवासो सकल कलांचं स्थान असणारा अत्यंत न्यायाने पोषी म्हणजे न्यायनिष्ठ असणारा प्रजेचं नीटपणानं पोषण करणारा या ठिकाणी राजा होता. ह्या आता नेवाशाचं वर्णन चाललेलं आहे त्यामुळे हे जे नेवासा क्षेत्र आहे त्या ठिकाणी राजा कोण होता त्या राजाचं वर्णन चाललेलं आहे की हा महालय क्षेत्रामध्ये यदुवंशाला भूषण असणारा राजा होता आणि सगळ्या कलांमध्ये पारंगत होता न्यायनिष्ठ होता. सगळी प्रजा पण त्याच्यावरती अगदी खुश होती. प्रजेचं पोषण तो उत्तम पद्धतीने करत होता. याचं नाव आहे श्री रामचंद्र. देवगिरीचा राजा रामदेवराय याचं हे वर्णन आहे की माऊली सांगतायत की या वेळेला रामदेवराय राजा राज्य करत होता. प्रजेवर नितांत प्रेम होतं. अत्यंत न्यायाने राज्य करत होता आणि सगळ्या यदुवंशाला भूषण ठरणारा होता. तेथ महेशान्वय संभोते श्री निवृत्तीनाथ सूते केले ज्ञानदेव गीते देशिकार रेणे. आणि अशा वेळेला ज्याची परंपरा शंकरापासून आहे महेशान्वय संभूते
शंकरापासून ज्याची परंपरा चालत आलेली आहे त्या निवृत्तीनाथ महाराज यांनी काय केलं, त्यांचा शिष्य जो ज्ञानेश्वर, या ज्ञानेश्वराने गीते देशीकार लेणे, गीतेची देशी भाषेमध्ये, गीतेला देशी भाषेचं रूप दिलं, गीतेला देशी भाषेचा अलंकार घातला. अशा पद्धतीनं या पसायदारामध्ये मागणं मागताना आणि अखेरीचे श्लोक असताना त्यांनी वर्णन केलं. काय केलं यांनी, तर अशा पद्धतीने दान मागितलं. एवं भारताचा गावी भीष्म नाम प्रसिद्ध परवी श्रीकृष्णार्जुन बरवी गोठीचे केली. महाभारताच्या गावी कुठे, तर भीष्म पर्वात, भीष्म नाम प्रसिद्ध परवी. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये काय केलं, तर श्रीकृष्णार्जुन बरवी, कृष्ण आणि अर्जुनाचा बरवा म्हणजे अतिशय उत्तम उत्कृष्ट संवाद झाला. ती जी काही गोष्टी म्हणजे गोष्ट केली, तो जो संवाद झाला, जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे, आणि जी गीता उपनिषदांचं पण सार आहे, सर्व शास्त्रांचं माहेर आहे, परमहंस परिव्राजक आचार्यांनी जिचं सेवन केलेलं आहे, सगळेजण जिला मानतात, अशी परमहंसांची क्रीडा म्हणजे परमहंसांनी जिथे खेळावं असं ते सरोवरच आहे. गीतेचं किती मोठे वर्णन माऊली करतात. ती आहे गीतेचा कलशू, संपूर्ण हा अष्टादश. त्या महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये असलेली गीता निवृत्तीनाथांचे शिष्य जे ज्ञानेश्वर महाराज यांनी हा कलशू संपूर्ण हा अष्टादशो 18वा अध्याय हा कलशाध्याय म्हणून शेवटचा अध्याय त्यांनी केला. पुढती म्हणजे उत्तरोत्तर काय झालं, पुढती या ग्रंथपुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. असं उत्तरोत्तर नंतर या ग्रंथाच्या पुण्य संपत्ती, त्याची जी ग्रंथाची पुण्यरूप संपत्ती आहे त्या संपत्तीने सर्वांना सुखी केलं. सर्व सुखी सर्वभूती, सर्व जीव माणसांना किंवा जीवमात्रांना उत्तरोत्तर संपूर्ण सुखप्राप्ती मिळवून दिली. ज्ञानेश्वरींनी माऊलींच्या ग्रंथांनी सगळ्या जीवांना आनंद मिळवून दिला, सुख मिळवून दिलं. आता म्हणाल की आता ज्ञानेश्वरी वाचायला येणाऱ्यांना सुख मिळालं म्हटलं तर ठीक आहे ना, इथं सगळ्या जीवमात्रांना सुखी करून टाकलं आहे. कारण इच्छाच ती आहे की वाचाने तर वाचू नका, पण सगळ्यांना माऊली म्हणतात सुखात राहू दे. शके 12 शते 12 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आधरे लेखकू झाला. सगळ्यांना परिचित असणारी उभी आहे आणि माहिती सगळ्यांना परिचित आहे. शके 1212 ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी टीका केली म्हणजे प्राकृतामध्ये गीतेचा समश्लोकी आपण म्हणूया की सविस्तरपणानं प्रत्येक श्लोकाचं भाषण केलं आणि हे सगळं सच्चिदानंद बाबांनी लिहून काढलं. म्हणजे निवृत्तीनाथांनी प्रेरणा दिली, ज्ञानेश्वर माऊली ते शब्दात सांगितलं आणि प्रत्यक्ष सच्चिदानंद बाबांनी ते लिहिलं. आता सच्चिदानंद बाबा हे नेवासे इथले राहणारेच होते आणि त्यामुळे त्यांनी हे जे लेखनाचं काम केलं अतिशय प्रेमानं अतिशय श्रद्धेनं केलं आहे. या सच्चिदानंद बाबांचं आडनाव आहे थावरे. जरा बरं वाटतं ना की थावरे आडनावाची जी मंडळी आहेत त्यांना खूप आनंद होतो की आमच्या कोणीतरी पूर्वजांनी या ज्ञानेश्वरीचं लिखाण केल्याचा मान सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने विश्वेश्वराजवळ सगळ्या भूतप्राण्यांचा बद्दल सुख समाधान आनंदी मागितली आणि स्वाभाविकच भगवंताने ती देऊ केली. पण झालं असं, तुमच्या आमच्या कदाचित भाग्याची गोष्ट असेल की माऊलीने जेव्हा संजीवन समाधी घेतली त्याच्यानंतर 294 वर्षामध्ये गेली आणि त्यानंतर एक अजान वृक्षाची मुळी समाधीस्थ असणाऱ्या माऊलींच्या कंठाला लागत होती. आता माऊलींचेच अवतार गोदावरी काठी पैठणामध्ये एकनाथ महाराज होते, त्यांना माऊलींचं अवतार म्हटलं जातं. त्यांचा कंठ दुखायला लागला. घडलं कुठे तर समाधी घेतलेली माऊलींची समाधी घेतली
त्या समाधीमध्ये झाडाची मुळी त्यांच्या कंठाला लागत होती आणि त्यांना यातना होत्या. त्या यातना नाथाला झाल्या. नाथांचा कंठ दुखू लागला. अनेक वैद्य झाले, उपचार अनेक झाले, पण काही गुण येत नव्हता. पण नाथांना प्रत्यक्ष माऊली भेटायला झाल्या आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये नाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीने म्हणाले, तुझं माझा असं आहे की तुम्ही माझेच अवतार आहात, त्यामुळे तुम्ही असं करा, आळंदीत जा आणि समाधीत उतरा. माऊली त्यांना जागं करतायत म्हणजे भेटायला आलेत. आता कदाचित स्वप्न असेल, त्या स्वप्नामध्ये ते भेटले असतील आणि म्हटलं आहे की हा तुमचाच अधिकार आहे, तुम्ही माझे अवतार आहात, तुम्हीच माझ्यानंतर आलेले आहात, तर तुम्ही काय करा, आळंदीत जा, त्या समाधीच्या ठिकाणी जा आणि माझ्या कंठाला लागलेली ती जी अजान वृक्षाची मुळी आहे ती काढून टाका, ती मला बोचते आहे. आता नाथांना कळलं. नाथांनी काय केलं, एकतर नाथांनी ठरवलं आणि नाथ निघाले माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी असणारी, माऊलींच्या कंठाला लागत असणारी मुळी काढायला. पण हा मनात विचार आला मात्र नाथांचं दुःख दूर झालं. नाथांचा जो कंठ दुखत होता तो दूर झाला. पण माऊलींच्या कंठाला मात्र ती मुळी लागलेली आहे हे नाथ विसरले नव्हते. त्या आळंदीला गेले, त्यांनी पाहिलं. म्हणजे नाथ असे काय या कामासाठी गेलेत म्हटलं की एकटे नाही गेलेत. नाथांच्याबरोबर हजारो वारकरी मंडळी होती, हजारो हरिभक्तसुद्धा होते आणि या सगळ्यांनी हरिनामाच्या गजरामध्ये आळंदीत प्रवेश केला. खूप सारे वाटेमध्ये पण हरिभक्त त्यांना सामील होत होते. सगळी मंडळी आळंदीला पोचली. नाथांनी समोर असणाऱ्या दगडाच्या नंदीला विनंती केली की मला समाधीसाठी उतरायचं आहे, तर तुम्ही जरा बाजूला व्हा. आणि खरोखर तो दगडाचा नंदी पण सहज बाजूला झाला. म्हणजे एखादी अवघड वाटणारी गोष्ट सहज होऊन जाते. तो जो नंदी दगडाचा आहे तो हलेल तरी का? काही ठिकाणी तर आपल्याला माहीत असतं की अखंड गडातून तो कोरलेला असतो. पण तरी देखील विनंती केली निवृत्तीनाथांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, आणि जणू काही तो नंदी बाजूला झाला. आता सहज बाजूला झाला असं म्हणताना मनात येतं दगडाचा नंदी कसा काय खरा म्हणजे एवढा हलेल, पण हल्ला. आणि दगडाच्या नंदीलाही नाथांनी त्याची पूजा केली, त्याला वैरण घातली. आता आपल्याला कळतं आहे की तो दगडातला देव खाणार आहे का, पण नाथांचा भाव आहे आणि म्हणून त्या दगडातल्या देवाच्या नंदीलासुद्धा त्यांनी वैरण घातली. आणि नाथ त्या समाधीच्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहिलं समाधीस्थानामध्ये असं तेज झळाळत होतं. जी समई त्या ठिकाणी होती ती अजरामर होती. त्या समईतलं तेलच संपत नव्हतं कधी, तिचा प्रकाशच संपत नव्हता कधी. त्यामुळे त्या आत उतरल्यानंतर समईचा तो मंद छान प्रकाश, छान सुगंधित वातावरण होतं. आणि नाथांनी समाधीच्या ठिकाणी उतरून माऊलींना नमस्कार केला. अगदी जवळच असलेला जो दंड होता माऊलींच्या, त्या दंडाला पालवी फुटली होती. आणि अशी ती फुटलेली पालवी, तिची ती एक फांदी, तिची अशी काठीला आपोआप वेल आलेली आहे, त्याला अजान वृक्ष असं म्हणतात. आणि अशा अजान वृक्षाच्या मुळीचा कंठाला स्पर्श होत होता, बोचत होती. आणि म्हणून नाथाने माऊलीने नाथांना दृष्टांत दिला, स्वप्नात दृष्टांत दिला आणि ती माझी कंठाला लागते आहे तर ती काढ अशी विनंती केली आहे. आता माऊलींसमोर नाथ बसलेले आहेत, आतमध्ये समाधीस्थानाच्या ठिकाणी बसलेले आहेत. नाथाला खूप आनंद झाला आहे. प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती समोर ना, आणि ती ब्रह्ममूर्ती समजण्याचं धैर्य, बुद्धिमत्ता यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्याला स्वाभाविकच आनंद झाला. ती ब्रह्ममूर्ती समोर पाहिली. माऊली म्हणाल्या, नाथराज, ज्ञानेश्वरी काय, अमृताभाव काय, चांगदेव 65 काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा तुम्ही पुन्हा एकदा नीट तपासा
आणि योग्य पद्धतीनं तो प्रकाशित करा ग्रंथ, असं स्वातंत्र्य माऊलींनी नाथाला दिलं. नाथांनी आज्ञा शिरसावंत मानली, नमस्कार केला माऊलींना आणि पुढे म्हटलं की या बालकाला पण प्रसाद द्या. स्वतःला म्हणून घेत आहेत की ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं हे काम मी करतो आहे, तर या कामाला काय करा, ते काम यशस्वी होईल याच्यासाठी मला प्रसाद द्या. मी काय करीन या प्रसादाचं? माऊलींना जेव्हा अशा प्रकारचा आशीर्वाद लाभला आहे किंवा प्रसाद मिळाला आहे, तर माऊली म्हणतात मी काय करीन, मी तो प्रसाद साऱ्या विश्वाला वाटेन. म्हणजे मला जो आनंदाचा अनुभव आलेला आहे तो मी माझ्यापुरताच नाही ठेवणार, मी तो सगळ्यांना वाटून टाकेन. आणि माऊलींनी नाथांना हे सगळं ते म्हणाले ना, मी प्रसाद म्हणजे आशीर्वाद देईन किंवा प्रसाद देईन, आणि मग माऊली खुश झाल्या, अतिशय आनंद झाला आणि त्यांनी 27 अभंगाचा हरिपाठ दिला. शेवटचा जो हरिपाठाचा अभंग आहे शेवटचा, त्या चरणामध्ये उल्लेख आहे, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ही जी ओवी आहे, या ओवीमध्ये आपल्याला हा उल्लेख सापडतो की याच्यामध्ये माऊलींनी नाथांना हे अशा सांगितलेलं आहे की हे निवृत्तीनाथाचं ज्ञान आहे आणि हे सगळं मी तुम्हाला संजीवन हरिपाठामध्ये सांगितलं आहे. नाथराय जी काही मुली लागली ती ते सगळं करून बाहेर आले, सगळी जय जयकार केला. नाथांनी नंदीला पुन्हा पूर्ववत आपल्या जागेवर यायला सांगितलं. नंदीनी पण त्यांची विनंती ऐकली आणि पूर्ववत होता तसं जाऊन बसला. हरिभक्तांनी भगवंताच्या नामाचा गजर केला. नाथांचं म्हणजे नाथांनी जे माऊलींच्या वाङ्मयाचं काम केलेलं आहे ते नाथांनी माऊलींचं वाङ्मय तर प्रकाशित केलंच, पण ज्ञानेश्वरीच्या अखेरीला त्यांनी तसा उल्लेख पण केला की हे सगळं कोणी केलं आहे, तर नाथांनी त्याचा उल्लेख केला आहे की हे माझ्यावरती माऊली जबाबदारी टाकली म्हणून मी हे काम केलेलं आहे. मी मगाशीच म्हटलं की संजीवन समाधीनंतर हे सगळं काम झालेलं आहे. खरोखरच असं आहे ना की ज्ञानेश्वरीचा विचार केला तर अगदी हृदयस्पर्शी आहे ज्ञानेश्वरी. निश्चितच माणूस ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं अगदी निश्चितच दुःखमुक्त होईल, जराही शंका नाही. त्याचं सामर्थ्यच अफाट वाढेल. खूप अमृताहून रसाळ ज्याला म्हणतात ना, अशी ज्ञानेश्वरी आहे. अप्राप्तस्य प्राप्तीही असं म्हटलं आहे की आपल्याला जे मिळायला हवं अशी इच्छा आहे पण मिळणार नाही अशी खात्री आहे, ते पण ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. इतका आनंद, इतकं समाधान इथे आपल्याला प्राप्त होतं. आणि दुसरं असं होतं की प्राप्तस्य परिपालन जे आपल्याला मिळालं आहे, आपल्या सामान्य मला ज्या भौतिक गोष्टी हव्या असतात ना, त्या मिळवणं हा एक विषय असतो आणि त्या टिकवणं हा आणखी दुसरा विषय असतो. इथे आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमधून या माणसाला काय होईल, तर त्याला जे हवं ते मिळेलच, त्याबद्दल शंकाच नाही, पण जे मिळालं आहे ते टिकण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं सामर्थ्यसुद्धा त्याला प्राप्त होईल. असं ज्ञानेश्वरीजवळ सगळं आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने या दोन्ही गोष्टी होतात. समजा ज्ञानेश्वरीमध्ये कर्म करायला सांगितलेलं आहे, तर त्या भक्ताला कर्माची कटकट होत नाही, असा आनंदाने समाधानाने तो कर्म करतो. समजा ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती सांगितलेली आहे, पण ती ज्ञानेश्वरीतली जी भक्ती आहे ती अशी अज्ञानी भोळी भाबडी नाही आहे, त्यामागेसुद्धा काहीतरी अर्थ आहे. आणि ज्ञानेश्वरीमधलं ज्ञान जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल काय बोलावं. ज्ञान अधिक ईश्वरी, तीच ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे तिच्यामध्ये ज्ञानाचा वृक्षपणा नाही आहे आणि ती आनंदाने समाधान देणारी आहे असं आपल्याला दिसेल. खरोखर या ज्ञानेश्वरीनं सगळ्या तत्त्वज्ञानाला एक प्रकारे गोडवा आणलेला आहे, माधुर्य आणलेलं आहे असं आपल्याला दिसतं. सगळ्या चराचराबद्दल किंवा सगळे पशु पक्षी प्राणी सगळ्यांच्याबद्दल पदोपदी माऊलींनी प्रेम व्यक्त केलं आहे. सगळ्यांबद्दल, भूतमात्रांबद्दलच असं नाही, सगळ्यांबद्दल माऊलींनी प्रेम व्यक्त केलं आहे. संबंध विश्वावर प्रेम करणारी जी माणसं असतात ना, तीच माऊली असं म्हणण्याला योग्य आहे. खरोखरच म्हणून ज्ञानेश्वर माऊली आहेत, ज्ञानेश्वर विश्वमाता आहेत.
आता माऊलींचा उपदेश कळावा यासाठी गीतेचं ज्ञान तर आवश्यक आहेच. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा जरी आपण अभ्यास करत असलो तरी गीतेच्या श्लोकांचा आपल्याला विचार करावाच लागतो, गीतेचं अध्ययन करावंच लागतं. त्या गीतेच्या अध्ययनानेच आपल्याला ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र प्रज्ञेचा ग्रंथ आहे हे ध्यानात येईल. मी नेहमी आपल्याला सांगत आले की गीता ही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. आता बुद्धिमान असणाऱ्या अर्जुनाला सांगण्यासाठी भगवंताला जे काही दृष्टांत दाखले द्यायला लागले, जी काही उदाहरणं द्यायला लागली, तेवढी कदाचित तुम्हा मला पुरणार नाहीत असा माऊलींनी विचार केला. आणि माऊलींनी तोच भगवंताचा मुद्दा तुम्हा आम्हाला नीटपणाने कळावा यासाठी गीतेमध्ये ओव्यांची पखरण केली आणि तो मुद्दा वाचकांना पटवून देण्याचं काम केलं. त्यामुळे गीतेच्या अध्ययनानं हा आपण असं म्हणू शकतो की ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र प्रज्ञेचा ग्रंथ आहे. त्याने डिग्री घेतली आहे, तो MBA झाला आहे, तो MA PhD झाला आहे म्हणजे त्याला ज्ञानेश्वरी येईल असं मुळीच नाही. तर ज्ञानेश्वरी येण्यासाठी काय असायला हवं तर गीतेचा अभ्यास हवा आणि गीता कळली, गीता सोपी वाटायला लागली की ज्ञानेश्वरीचं अध्ययनसुद्धा आपल्याला उपयोगी पडतं. म्हणजे गीतेचं अध्ययन ज्ञानेश्वरीला उपयोगी पडतं, ज्ञानेश्वरीचं अध्ययन गीतेला उपयोगी पडतं, अशा प्रकारचा विचार आहे. आता असं आहे की ज्ञानेश्वरीच्या अध्ययनानं मी असं म्हटलं की गीता कळणं सोपं जातं, पण ज्ञानेश्वरीचे सुद्धा दृष्टांत काही सगळे आपल्याला सहजपणे कळतात असं नाही. त्यामुळे एक दुसऱ्याचा लाभ एकमेकांना होतो. गीतेच्या अभ्यासाचा उपयोग ज्ञानेश्वरीला होतो, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा उपयोग गीतेला होतो. कळणं सोपं जातं, नक्कीच कळणं सोपं जातं. म्हणून ज्ञानेश्वरीचं अध्ययन महत्त्वाचं आहे. ते केलं की गीता शिकणं पण सुलभ जातं असं आपल्या लक्षात येईल. आपण कायनं वाचेनं मनानं ज्ञानेश्वरी वाचावी, अगदी मनापासून श्रवण करावी. आपण एका साम्राज्याचे धनी झालेलो आहोत. म्हणून मने काये वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मने काया वाचा, आपल्या मनानी कायेनी वाचेनी जो सेवक होईल तियेचा, त्या ज्ञानेश्वरीचा जो सेवक होणार आहे तो सगळ्या साम्राज्याचा धनी होऊन जाईल, चक्रवर्ती राजा होऊन जाईल, धनी नुसता नाही. आता हे सगळं साम्राज्य कसं आहे, स्वानंद साम्राज्य आहे, अत्यंत समाधानाचं स्वानंदाचं साम्राज्य आहे, त्याचा त्याला उपयोग होईल. खरोखरच आहे. मी स्वतःसुद्धा आपणा सर्वांची काय, शैलाताईंची काय, माझ्या जन्मदात्या आईवडिलांची काय, ज्यांनी या अभ्यासाला मला प्रवृत्त केलं त्या सुनील दादांची काय, सगळ्यांची ऋणी आहे. अभ्यास करताना सुद्धा अनंत मंडळींनी माझ्यासमोर सहज सगळं उपलब्ध करून दिलं. मामा दांडेकरांची ज्ञानेश्वरी, साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी, स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी, आबा महाराज परांजपेंची ज्ञानेश्वरी, वरदानंद भारती म्हणजे अनंतराव आठवले यांची गीतेवरची पुस्तकं, चिन्मयानंदांची पुस्तकं, माधवानंदांची पुस्तकं, गीता सागर, किती किती ग्रंथांचा विचार करावा. एवढंच काय, आपण मध्यंतरी जे ग्रंथ वाचले त्यामध्ये न्यायमूर्ती रामकेशव रानडे यांची जी 2 पुस्तकं, अमृत ज्ञानेश्वरी आणि दुसरं गीतेच्या गाभाऱ्यात, या दोनही पुस्तकांचे लेखक या नात्यानं आपल्याला रामकेशव रानडे, न्यायमूर्ती रामकेशव रानडे या सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणजे समजायला आणि समजलेलं तुमच्यापर्यंत मांडायला खूप मोठं महत्त्वाची भूमिका या सगळ्या पुस्तकांची आहे. त्यामुळे आपणसुद्धा ऋणात राहायचं तर कुणाकुणाच्या राहायचं, या सगळ्या ग्रंथलेखकांच्या ऋणात आपल्याला राहायला हवं. खूप सारं मार्गदर्शन या सगळ्या मंडळींनी आपल्याला केलं आहे. अगदी कशाला, आजची ज्ञानेश्वरी म्हणून डॉक्टर विजय भटकरांची ज्ञानेश्वरी आहे, सुगम हिंदी ज्ञानेश्वरी, मोग तपस्वीनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे, सुगम हिंदीमध्ये आहे. अनेकदा असं होतं की एखादा संस्कृत प्रचूर शब्द किंवा माऊलींनी तत्कालीन समाजामध्ये लोकांना परिचित असणारा एखादा शब्द आणि आता इतक्या वर्षांनी आपल्याला तो अपरिचित असणारा शब्द असला तर तो आपल्याला चटकन अर्थ त्याचा कळत नाही.
तर त्यासाठी मग आपल्याला हिंदीतला एखादा शब्द सुद्धा समजतो. मोगा तपस्वी दिल्लीला राहत होते आणि त्यांना एका सामान्य तिथल्या पानवाल्याने एकदा विचारलं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल विचारल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आपल्यालाच नाही ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास केला, आपल्यालाच काही माहिती नाही आहे. आणि मग स्वतः अभ्यास केला आणि सामान्यातल्या सामान्य फारसं शिक्षण नसलेला, आता असं म्हणूया की अक्षर ओळख आहे परंतु असा काही अभ्यास करून डिग्र्या घेतलेल्या नाहीत, तर अशा हिंदी माणसाला मोगो तपस्वीनी ज्ञानेश्वरी आपली कळावी, महाराष्ट्रातल्या एका संतांचा हा ग्रंथ समजावा म्हणून मराठी हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि त्या हिंदी भाषांतराचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. एखादा शब्द इकडला कळला नाही तर हमखास आपल्याला त्या हिंदू अनुवादामध्ये त्याची माहिती मिळते. दुसरं स्वामी रामसुख रामदास जे आहेत त्यांचं साधक संजीवनी म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. त्यामुळे आपण असं म्हणूया की आपल्याला या सगळ्यांच्या मदतीनं या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपल्याला करता आलेला आहे. इतकंच काय, आपण आपलं गेल्या 12.5 वर्ष ज्ञानेश्वरीवरचं निरूपण करतो ऐकतो आहोत. त्यावेळेला आपल्या केळकर काकांनीसुद्धा त्यांनी केलेल्या ज्या समश्लोकी ओव्या आहेत त्या ओव्यांचं वाचन करून आपला जो मुद्दा झाला आहे तासाभरामध्ये, त्या तासाभरात झालेल्या मुद्द्यांचं बरोबर योग्य पद्धतीने आपल्याला एक पुनरानंद त्याचा मिळावा म्हणून, किंवा एखादा शब्द जर कळला नसला किंवा ती ओवी कळली नसली तर ती समजावी म्हणून त्यांनी केलेल्या मराठी ओव्यांचा अनुवाद पण आपण ऐकतो. या सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या 12.5 वर्ष आपण जो अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्यांचं ऋणामध्येच राहायला हवं, म्हणजे ते फेडता येणारच नाही असं ऋण आपलं आहे. माझ्या वैयक्तिक बाबतीत म्हणायचं तर तुमच्या सगळ्यांचं पण त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. तुम्ही सगळ्यांनी इतक्या नियमितपणानं माऊली काय सांगतायत हे सामान्य असणाऱ्या मेरातेने सांगितलेलं ऐकायला आलात म्हणून हे सगळं झालं. आणि तुमची आमची सगळ्यांची म्हटलं तर जन्मजन्मीची पुण्याई म्हणूनच आपल्याला ह्या अशा प्रकारचं काहीतरी करावं अभ्यास आणि ह्या संधीचा उपयोग करून घ्यावा असं वाटलं, ही नक्कीच आपली मोठी पुण्याई आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्यांच्या ऋणात राहणार आहोत. आज आपला ग्रंथ पुरा झाला आहे आणि नाथांच्या ह्या ज्या ओव्या आहेत ह्या नाथांच्या ओव्या अखेरीच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी केली. आता आपण पाहिलं की इतक्या वर्षांनी संजीवनी समाधीनंतर जो नाथांना दृष्टी झालं की आपल्या कंठाला त्रास होतो आहे आणि मग तो का होतो आहे हे सांगितलं माऊलींनी आणि मग ते आले आणि 1576 म्हणजे 1506 तारण नाम संवत्सरामध्ये एका जनार्दने म्हणजे जनार्दन महाराजांचे शिष्य जे एकनाथ महाराज यांनी ही गीता ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. पुढे म्हटलं आहे ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध, आता यांनी शुद्ध केली पण मुळातच ग्रंथ अतिशुद्ध आहे, परिपाठांतरी शुद्ध अबद्ध. आता याचा अर्थ काय, तर मूळचा ग्रंथ अतिशुद्धच होता. निवृत्तीनाथांनी माऊलींच्या करवी जो ग्रंथ सांगितला तो अतिशुद्धच होता, पण झालं असं निरनिराळ्या लोकांच्या मुखातून तो आल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही पाठभेद झाला असला, काही चूक राहिली असली तर ते शुद्ध करून, तो पाठभेद शुद्ध करून तो शोधून या एवं विधो, तो शोधून काढला आणि तो दुरुस्त केला आणि पुन्हा एकदा शुद्ध करून ज्ञानेश्वरी सिद्ध केली, ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थीय. ते म्हणतात की ही जी गीतेवरची टीका म्हणून ज्ञानेश्वरी आपण वाचतो, भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या या गीतेवर माऊलींनी जे काही स्पष्टीकरण केलं आहे ते सगळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा काय होतं, गीतेच्या अर्थाविषयी जी काही अर्थता आहे त्यामुळे भाविक लोकांना ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून गीतेचा अर्थ कळतो.
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली ह्या गीतेवरची टीका आपण अभ्यासतो वाचतो त्यावेळेला लोकांना ज्ञान होतं. कसं ज्ञान होतं? अतिभाविका ग्रंथाची या ग्रंथांच्या अभ्यासानं गीतारूपी ग्रंथ जो आहे त्याच्या पण अभ्यासाचा आनंद मिळतो. म्हणून या ज्ञानेश्वर माऊलींना पण नमस्कार केलेला आहे की नुसती गीता वाचून आनंद मिळेलच नाही असं नाही, पण यांच्या ओव्या वाचल्यावर तो आपल्याला अधिक आनंद मिळतो. लोकांना त्याची ज्ञानप्राप्ती होते, तो समजतो. आणि म्हणून तो अतिपवित्र जो ग्रंथ आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करतो. अतिभाविका ग्रंथार्थी या ज्ञानेश्वरा. बहुकाल पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामासाठी संपूर्ण जाहली. या चौथ्या ओवीमध्ये स्पष्टपणा सांगितलं आहे की भाद्रपद महिन्यातला कपिला षष्ठीच्या पर्वणीचा दिवस आहे. त्या कपिला षष्ठीचा सुयोग आहे. गोदावरीच्या काठी पैठण क्षेत्रामध्ये हे ग्रंथाची प्रत शुद्ध करण्याचं काम झालं. कपिला षष्ठीचा योग कशाला म्हणतात तर 6 गोष्टी एकत्र याव्या लागतात. कृष्ण पक्ष असावा लागतो, षष्ठी तिथी असावी लागते, मंगळवार असावा लागतो. काय योगायोगे. आज पण आपला माऊलींच्या ह्या ओव्यांचा अखेरचा भाग ज्ञानेश्वरी ग्रंथ समाप्त करताना मंगळवारीच आपण करतो आहे. सूर्य हस्त नक्षत्रात असायला हवा, व्यतिपात असायला हवा आणि दिवस नक्षत्र रोहिणी असायला हवं. या 6 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला कपिला षष्ठीचा योग म्हणतात. आणि त्या दिवशी हे पैठणला गोदावरीच्या काठी नाथांनी ग्रंथाची प्रतिशुद्धी केली. हे मोठं काम केलं. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेणे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. 5व्या ओवीमध्ये तत्कालीन समाजामध्ये असं घडत असेल कदाचित म्हणून असेल, पण नाथांनी एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले की हा जो मूळ मी प्रत शुद्ध केली आहे, पण या मूळ पाठामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पाठामध्ये कोणी जर पदरची ओवी घातली, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, कोणीतरी आपलं काहीतरी घुसडलं, तेणे अमृताचे ताटी जाड नरोटी ठेविली, तो काही हे चांगलं काम केलेलं नाही आहे. असं जो कोणी करेल त्यांनी जणू काही अमृताच्या ताटामध्ये करवंटी ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे मूळ जे माऊलींनी लिहिलेलं आहे त्याच्यात यत्किंचितही फेरबदल कुणीही करू नये. तसं केलं तर काय असं नाथांनी 5व्या ओवीमध्ये सांगून टाकलं. एकंदर असं आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच मनामध्ये, खरं तर फक्त तुम्ही आम्हीच काय, जगामधल्या विश्वामधल्या सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला गीतेसारखा ग्रंथ. विश्वाचा म्हणजे आपण कितीतरी वेळा निरनिराळी उदाहरणं पाहिलेत. शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये स्वामीजी गेले होते आणि सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली गीतेचं पुस्तक होतं आणि सगळ्यात तळाशी असणाऱ्या या आपल्या ग्रंथाकडे थोडंसं दुर्लक्षितच केलं होतं. पण त्यात स्वामीजींनी म्हटलं की तुमचे सगळे ग्रंथ, तुमचं सगळं तत्त्वज्ञान या आमच्या गीतेवर आधारलेलं आहे. असा जो काही विचार आपण ऐकतो वाचतो तर आपल्याला आनंद होतो. इथे तेच म्हटलं आहे की आपल्याला असं कळेल की हा जो गीतेमधला श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे हा विश्वामधल्या सगळ्या लोकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला आहे. आणि हे जे गीतामृत आहे म्हणजे हा काही ना असं म्हणता येणार नाही की फक्त भारतीयांचा ग्रंथ आहे. इट इज नॉट ओन्ली फॉर इंडियन, इट इज ऑल फॉर मनकाइंड. सगळ्या मानवांसाठी हा आहे. आपण पाहिलं की वेदांचं सार महाभारतात, महाभारताचं सार गीतेमध्ये आणि प्रत्यक्षच भगवंताचा आणि अर्जुनाचा हा म्हणजे नर आणि नारायणाचा संवाद आहे. अर्जुन नर आहे आणि प्रत्यक्ष भगवंत, आणि या नरनारायणाचा म्हणजे गुरु शिष्यांचा हा जो संवाद आहे तो म्हणजे गीता आहे. आणि त्यामुळे माऊली म्हणतातच, माऊलीने असं स्पष्ट म्हटलं आहे, अर्जुनाचे नि व्याजे. माऊली काय म्हणतात, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ते म्हणाले अमृताचं अर्जुनाचं निमित्त केलं, अर्जुनाची व्याजे म्हणजे अर्जुनाचं निमित्त केलं. आणि श्रीराजे म्हणजे कोण तर भगवंत. या भगवंतानी गीता
प्रकाशिके म्हणजे गीता सांगितली. आणि मग ती गीता साऱ्या जगाला स्वाभाविकच या सगळ्या संसार तापातून मुक्त करण्यासाठी उपयोगी पडली. कारण गीता हा काय आहे तर अध्यात्माचा एकदम अमर ठेवा आहे, मौल्यवान ठेवा आहे. गीतेसारखं शास्त्र नाही. सगळ्या जगाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम गीता करते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. नामदेवांनी वर्णन केलं आहे असं. नामदेव म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ही जी माऊलींची गीता आहे जशी आहे तशी नाही सांगितली. नामदेव माऊली म्हणतात माऊलींनी गीतेचं सौंदर्य वाढवलं. आपल्याला तर हा मुद्दा अगदी पक्का पटेल. जसं गीता आहे तशीच्या तशी नाही सांगितली माऊलींनी, तर माऊलींनी गीतेचं सौंदर्य वाढवलं. का तुम्हा मला ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटते किंवा ज्ञानेश्वरी वाचली की गीता कळते असं आधी म्हटलंच आहे. त्याचं कारण आहे की ते स्पष्ट करून सांगितलं, निर्णय दृष्टांत करून सांगितलं, एक एक मुद्दा पटवून सांगितलं आणि त्यामुळे गीतेचं सौंदर्य माऊलींनी वाढवलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता कशी आहे तर गीता अलंकृत केलं आहे ना गीतेला माऊलींनी, त्यामुळे ती ज्ञानेश्वरी अशी आहे की गीतेला नटवली आहे, सजवली आहे. आणि अशी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. सामान्य व्यक्ती म्हणजे माऊलींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माऊली काय अशा सामान्य व्यक्ती काय सामान्य कवी असं त्यांच्याबद्दल म्हणता येत नाही. तर प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष पांडुरंगच ते सगळं करतो आहे. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी असं म्हटलेलं आहे. म्हणजे खरोखर याच्यात काही अगदी ते मात्र आपल्याला शंका वाटायला नको. अशा या ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करत होतो. असं काही मोठं 12.5 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपल्यामध्ये अगदी फार मोठा बदल झाला आणि आपल्याला फार मोठं काहीतरी असं नाही आहे. पण एका ग्रंथाचा चांगला परिचय होणं, या ग्रंथाविषयी सातत्यानं दर आठवड्याला का होईना आपण नित्यानं काहीतरी श्रवण करणं हे फार मोठं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं. पुन्हा पुन्हा आपण म्हणतोच आहोत, ज्यांच्यामुळे हे लाभलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी मगाशी पण व्यक्त केली. तुमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फार फार मोठा भाग आहे. तर आजच्या ह्या अखेरच्या निरूपणामध्ये तुमच्या सर्वांबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करते. माऊलींचे फार मोठे उपकार माझ्यावर आहेत. उर्वरित जीवनामध्ये असंच आपल्याकडून कार्य करून घ्यावं अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.